नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आजच्या आपल्या या भागात आपण आज बघणार आहोत पुस्तके व त्यांचे लेखक. त्याआधी सर्वात प्रथम ज्ञानदीप स्टडी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या मित्रांना देखील शेअर करा. चला तर आज आपण बघूया मराठी या विषयासंबंधी पुस्तके व त्यांचे लेखक याविषयीचे काही प्रश्न. तर प्रश्न पहिला बघा, नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत? प्रश्न बघा, नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत? यामध्ये पर्याय दिले आहेत श्रीमती दुर्गा भागवत, वि.वा. शिरवाडकर, मंगेश पाडगावकर यापैकी नाही. तर यापैकी वि.वा. शिरवाडकर यांनी नटसम्राट हे जे नाटक आहे ते लिहिलेलं आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा, ग्रामगीता कोणी लिहिली? ग्रामगीता कोणी लिहिली? पर्याय आहेत संत गाडगे महाराज, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत तुकडोजी महाराज. तर ग्रामगीता हे जे पुस्तक आहे संत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर प्रश्न तिसरा, अमृतानुभव या ग्रंथाची रचना कोणी केली? अमृतानुभव या ग्रंथाची रचना कोणी केली? पर्याय दिलेले आहेत संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत नामदेव. तर संत ज्ञानेश्वर यांनी अमृतानुभव या ग्रंथाची रचना केलेली आहे. त्याच्यानंतर प्रश्न चौथा बघा, कोसला या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? कोसला या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ऑप्शनमध्ये बघा, भालचंद्र नेमाडे, रंजन गवस, भालचंद्र मुनगेकर आणि भालचंद्र जोशी. तर यापैकी पर्याय क्रमांक 1 भालचंद्र नेमाडे यांनी कोसला या पुस्तकाचे लेखन केलेलं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण आहेत? मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण आहेत? पर्यायामध्ये शिवाजी सावंत, शिवाजी सामंत, आनंद यादव आणि आनंद पाटील. तर मृत्युंजय ही जी कादंबरी आहे ही शिवाजी सावंत यांनी लिहिलेली आहे. शिवाजी सावंत. त्याच्यानंतर गावगाडा. गावगाडा हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? प्रश्न क्रमांक 6, गावगाडा हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? तर यामध्ये पर्याय दिलेले आहेत त्र्यंबक नारायण अत्रे, नामदेव ढसाळ, बाबा कदम आणि गो. ग. आगरकर. तर त्र्यंबक नारायण अत्रे यांनी गावगाडा हे पुस्तक लिहिलेले आहे. खालीलपैकी प्रश्न 7, खालीलपैकी कोणत्या संताने भारुड हा काव्यप्रकार लोकप्रिय केला? खालीलपैकी कोणत्या संताने भारुड हा काव्यप्रकार लोकप्रिय केला? पर्याय दिलेले आहेत संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ आणि संत नामदेव. तर यामध्ये संत एकनाथ यांनी भारुड हा जो प्रकार आहे तो लोकप्रिय केलेला आहे. त्याच्यानंतर प्रश्न 8, गुलामगिरी या ग्रंथाचे लेखक कोण? गुलामगिरी या ग्रंथाचे लेखक कोण? तर ऑप्शनमध्ये बघा, गोपाळ हरी देशमुख, महात्मा फुले, भालचंद्र नेमाडे आणि वि.वा. शिरवाडकर. तर गुलामगिरी हा जो ग्रंथ आहे हा महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, शेलारखिंड ही ऐतिहासिक कादंबरी कोणी लिहिली? शेलारखिंड ही ऐतिहासिक कादंबरी कोणी लिहिली? पर्याय दिलेले आहेत भालचंद्र नेमाडे, अरुण साधू, बाबासाहेब पुरंदरे आणि नाहदो महानोर. तर शाहीर बाबासाहेब पुरंदरे जे आहे त्यांनी शेलारखिंड ही ऐतिहासिक कादंबरी लिहिलेली आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 10, बनगरवाडी या कादंबरीचे लेखक कोण आहेत? बनगरवाडी या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर त्याच्यामध्ये व्यंकटेश माडगुळकर, ग.दी. माडगुळकर, यशवंतराव चव्हाण आणि आनंद यादव. तर यामध्ये व्यंकटेश माडगुळकर यांनी बनगरवाडी ही कादंबरी लिहिलेली आहे. प्रश्न क्रमांक 11, प्रकाशवाटा हे पुस्तक कोणी लिहिले आहे? प्रकाशवाटा हे पुस्तक कोणी लिहिले आहे? पर्याय दिलेले आहेत बाबा आमटे, प्रकाश आमटे, शिवाजी सामंत आणि दया पवार. तर प्रकाश आमटे जे बाबा आमटेंचे चिरंजीव आहेत किंवा मुलगा आहे तर त्यांनी प्रकाशवाटा हे पुस्तक लिहिलेलं आहे. प्रकाशवाटा. फकीरा
प्रश्न क्रमांक 12वा, फकीरा ही कादंबरी कोणी लिहिली? पर्याय दिलेले आहेत. शिवाजी सावंत, भालचंद्र नेमाडे, अण्णाभाऊ साठे आणि रणजित देसाई. तर अण्णाभाऊ साठे यांनी फकीरा ही प्रसिद्ध कादंबरी लिहिलेली आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 13, तिमिरातून तेजाकडे या पुस्तकाचे लेखक कोण? तिमिरातून तेजाकडे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पर्यायमध्ये बघा, शंकरराव खरात, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, विनिता कामटे आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम. तर यामध्ये तिमिरातून तेजाकडे हे जे पुस्तक आहे हे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, अमृतवेल या कादंबरीचे लेखक कोण आहेत? अमृतवेल या कादंबरीचे लेखक कोण आहेत? पर्याय दिलेले आहेत. पु ल देशपांडे, वि.स. खांडेकर, लक्ष्मण गायकवाड आणि अशोक पवार. तर अमृतवेल ही जी कादंबरी आहे ती वि.स. खांडेकर यांनी लिहिलेली आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पर्याय दिलेले आहेत. रवींद्रनाथ टागोर, पंडित जवाहरलाल नेहरू, सरोजिनी नायडू आणि बाबासाहेब पुरंदरे. तर डिस्कवरी ऑफ इंडिया हे जे पुस्तक आहे हे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेलं आहे. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, आकाशाशी जुळले नाते हे पुस्तक कोणी लिहिले आहे? आकाशाशी जुळले नाते हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर पर्यायमध्ये दिलेले बघा, लक्ष्मण गायकवाड, जयंत नारळीकर, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आणि शिवाजी सावंत. तर आकाशाशी जुळले नाते हे प्रसिद्ध पुस्तक जयंत नारळीकर यांनी लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, गीताई हे पुस्तक कोणी लिहिले आहे? गीताई हे पुस्तक कोणी लिहिले आहे? पर्यायमध्ये दिलेले आहे. लोकमान्य टिळक, वि.स. खांडेकर, विनोबा भावे आणि नासी फडके. तर गीताई हे जे पुस्तक आहे ते विनोबा भावे यांनी लिहिलेलं आहे. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, माझी जन्मठेप हे पुस्तक कोणी लिहिले आहे? माझी जन्मठेप हे पुस्तक कोणी लिहिले आहे? पर्यायमध्ये दिलेले आहे. गोनी दांडेकर, वि.दा. सावरकर, लोकमान्य टिळक, साने गुरुजी. तर माझी जन्मठेप हे जे पुस्तक आहे हे वि.दा. सावरकर यांनी लिहिलेलं आहे. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, माइंड मास्टर हे आत्मचरित्र कोणी लिहिले? माइंड मास्टर हे आत्मचरित्र कोणी लिहिले? पर्यायमध्ये दिलेले आहे. V.V.S. लक्ष्मण, विश्वनाथन आनंद, सुनील गावस्कर आणि युवराज सिंह. तर माइंड मास्टर हे जे आत्मचरित्र आहे प्रसिद्ध बुद्धिबळपटू जे आहेत विश्वनाथन आनंद यांनी हे माइंड मास्टर हे आत्मचरित्र लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पक्षी जाय दिगंतरा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पक्षी जाय दिगंतरा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पर्यायमध्ये दिलेले आहे. वि.स. खांडेकर, मारुती चितमपल्ली, अरविंद जगताप आणि कुसुमाग्रज. तर पक्षी जाय दिगंतरा हे जे पुस्तक आहे हे पक्ष्यांविषयी माहिती दिलेली आहे आणि हे प्रसिद्ध जे पक्षीमित्र होते मारुती चितमपल्ली यांनी लिहिलेलं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.